पुढची बातमी पाहूया। तेजसचा अपघात की घातपात असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे नानाविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत। काल तेजस विमानाच्या प्रात्यक्षिकादरम्यान हा अपघात झाला होता। या अपघातामध्ये एका वैमानिकाला सुद्धा आपले प्राण गमवावे लागले। दरम्यान या अपघातामध्ये नेमकं काय घडलं, काय होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तेजस विमानानं दुबई एअर शो मध्ये सहभाग नोंदवला। विमानानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उत्तम कसरती सुद्धा केल्या। तेजस विमान जमिनीच्या दिशेने येताना पुन्हा आकाशात झेपावणं अपेक्षित होतं। एका टप्प्यामध्ये निगेटिव्ह जी कसरत करताना वैमानिकाचं नियंत्रण सुटलं। विमान वेगाने जमिनीवर कोसळलं, यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला। दुबईच्या एअर शो मध्ये भारताचं अत्याधुनिक विमान तेजस हे क्रॅश झालं। ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण ज्या वेळेला असा क्रॅश होतो, सगळ्या जगाच्या समोर होतो, तर त्यावेळेला आपल्या विमानाची नाचक्की होते आणि यामुळे आपलं हे जे तेजस विमान आहे हे कोणीही विकत घेणार नाही। परंतु हा दुर्दैवी अपघात कसा झाला याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं जावं आणि त्यामध्ये नेमके जे कुठलं कारण येतं पुढे त्याच्याविषयी विचार केला जावा। हमने एक अनमोल पायलट को खो दिया है, जो बहादुर पायलट हमारा था, हमारे साथ नहीं रहा। हमें बहुत दुख है, हमने एक जहाज़ खोया है। और दूसरी बात है कि ये एक एयर शो में, इंटरनेशनल एयर शो में हादसा हुआ है। हमें दुख है इस बात का कि इंटरनेशनल एयर शो में हुआ, कोई बात नहीं। एविएशन फाइटर फ्लाइंग में ये हादसे होते हैं। अगर हम कोई ये कह दे कि नहीं होते तो वो सरासर झूठ बोल रहा है। ये जो प्रोफेशन है फाइटर फ्लाइंग का, ये दुनिया का सबसे डेंजरस प्रोफेशन माना जाता है। तेव्हा आपण पाहतोय की या अपघातानंतर नानाविध प्रश्न उपस्थित होतात। भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। तेजसचा अपघात की घातपात असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। यामध्ये एका वैमानिकाला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। या अपघाताचं प्रमुख कारण तरी अद्याप समोर आलेलं नाहीये। त्यामुळे तेजसचा अपघात की घातपात असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। भारतीय बनावटीचं तेजस विमान हे जेव्हा उतरत होतं तेव्हा हा अपघात झाला। या अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।